ओके, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो दिसते. ओके. तर हे आपण बघितलं की कसं एक व्हॅल्यू करून घ्यायची. आता फक्त यालाच थोडस आपण एक्सटेंड करू. हे तर झालं एक व्हॅल्यू करण्यासाठी, पण आपल्याला जर अख्खाच्या अख्खा टेबल करायचा आहे असं कोणी सांगितलं की एक रिक्वायरमेंट देतात, एक टेबल तुम्हाला एक्सेल फाईल बनवायला लावतील सिम्पल, आणि म्हणतील की ही अख्खीची अख्खी फाईल आहे ना ती फेच करून दाखव ती तुझ्या कोड ह्याच्यामध्ये इक्लिप्स मध्ये, किंवा कसं कोड लिहिशील सिम्पल असं पण विचारू शकतील, डिपेंड्स. ठीक आहे. तर जेव्हा आता याच्या पुढे हा कन्सेप्ट झाला, इथपर्यंत कन्सेप्ट संपला, याच्या पुढे जे पण आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं ना ते तुमच्या जावाच्या नॉलेजवर आणि याचे किती फंक्शन्स तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावर ठरतं. ठीक आहे. तर आपण काय करणार आता, आपल्याला काय करायचंय, अख्खाचा अख्खा जो टेबल होता अ, तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आता काय काय लागणार, तर तुम्हाला लूप लावायला लागणार. बरोबर, जेव्हा पण टेबल तुम्ही प्रिंट करता, तर हे माहिती आहे आता आपल्याला सगळ्यांना की टेबल जेव्हा जेव्हा प्रिंट करतो तेव्हा तेव्हा आपल्याला लूप लावायला लागतात, आणि ते पण लूप साधे लूप लावायला लागत, म्हणजे एक लूप लावून भागत नाही. जेव्हा टेबल टेबल आलाय कधी पण, तेव्हा दोन लूप असतात, एक रो साठी असतो आणि कॉलम साठी. हे आपल्याला आतापर्यंत कॉमन सेन्सनी समजून गेले. ठीक आहे. एक रो आणि एक कॉलम, दोन आपल्याला नेस्टेड म्हणजे फॉर लूपचे दोन लेयर्स लावायला लागतात दरवेळेला. तर त्याच्यामुळे आता आपण तसं करणार आहोत की दोन आपल्याला कॉलमचे आणि रोचे लेअर लावायला लागतील, हे आपल्याला कळलं. मग तुमच्या मनाने आधीच विचार केला पाहिजे की ज्या अर्थी तुम्हाला लूप लावायला लागतील त्या अर्थी तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू माहिती पाहिजे. तर आता आपल्याला हे तर कळले की रो पण 0 पासून स्टार्ट होतोय आणि कॉलम पण 0 पासून स्टार्ट होतोय. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू तर तुम्हाला कळली आहे, पण जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे रोची, म्हणजे किती एलिमेंट आहेत, किती डेटा आहे त्या रो मध्ये, हे अजून तुम्हाला कळलेलं नाहीये. ठीक आहे. एकदा मी दाखवतो की बघा, ही फाईल मी इकडे डमी फाईल ओपन करतो जी मी डेस्कटॉपला पण ठेवली आहे. तर इथे बघायला गेलं तर 0 1 2 3 4 रोज आहेत. ठीक आहे. आणि 1 2 3 कॉलम्स आहेत. तर मॅक्झिमम व्हॅल्यू पहिली तर कळली, रो आणि कॉलम झिरोने सर्व होते, पण कॉलम किती आहेत आणि रोज किती आहेत, कॉलम्स किती आहेत आणि रोज किती आहेत, हे आपल्याला माहिती नाहीये. आणि फॉर लूपला आपल्याला त्या गोष्टी द्यायला लागतात ना, की कुठे थांब हे सांगायला लागते, कंडिशन लेस दॅन इक्वल टू कुठपर्यंत, स्टार्टिंग आणि एंडिंग कंडिशन द्यायला लागते फॉर लूप मध्ये, कुठल्याही लूप मध्ये. हे तुम्हाला आता आठवत असेल. ठीक आहे. म्हणजे झालं स्टार्टिंग, इनिशियलायझेशन ऑफ लूप कंट्रोल व्हेरिएबल, कंडिशन, एंडिंग कंडिशन, आणि इन्क्रिमेंट आपण करतोच. तिन्ही गोष्टी आपल्याला मिळतील. म्हणजे आपण इथे मिसिंग काय, तर इन्क्रिमेंट आपण करू. इनिशियल पण आपल्याला माहिती आहे मिसिंग आहे की आपल्याला नंबर ऑफ रो म्हणजे कुठे थांबायचं हे माहित नाही. नंबर ऑफ कॉलम्स किती असतील आणि नंबर ऑफ रो किती असतील हे माहित नाही. तुम्ही म्हणाल सर माहिती आहे इथे 3 आहेत आणि इथे 4 आहेत, पण ते या एक्सेल फाईल साठी आहेत. त्याला काय म्हणतील, इथे जर तुम्ही लेस दॅन तसा लूप लावला तर ती काय होईल, हार्ड कोडिंग होईल. ठीक आहे ना, मला काय म्हणायचं तुम्हाला समजत असेल तरी मी तुम्हाला एक फॉर लूप तिथे लिहूनच दाखवतो डायरेक्ट, की आपण फॉर लूप कसा बनवणार. तर एक फॉर लूप लावणार सिम्पल. फॉर लूप मध्ये तीन गोष्टी लागतात आपल्याला. एक म्हणजे लूप कंट्रोल व्हेरिएबल लागतं. ठीक आहे. तर इंट आपण आता सध्या रो साठी करतोय पहिला, त्यामुळे आर नाव घेऊ. ठीक आहे. इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे त्याची किती आहे, 0 आहे. पहिलं व्हॅल्यू संपलं, पहिलं गणित. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते आर लेस दॅन काहीतरी एक टाकायला लागेल ना, की लेस दॅन किंवा लेस दॅन इक्वल टू, की कुठपर्यंत चालणार तो. तर इथे तुम्हाला ती मॅक्झिमम व्हॅल्यू टाकायला लागेल. ते 0 पासून सुरू करून कुठपर्यंत थांब, तर आता रो किती आहेत, 4 रोज आहेत. म्हणजे 0 1 2 3 म्हणजे 3 पर्यंत थांब असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर. तर हे आपलं गणित भागतंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आर प्लस प्लस करायचंय. ठीक आहे. झाला, हा लूप बनला पूर्ण. हा एक लूपचा लेअर बनला. आता मी सध्या हे मिनिमाइज करतो म्हणजे तुम्हाला अख्खी विजिबिलिटी येईल थोडी कोडची. एक लूप झाला. तसंच तुम्हाला कॉलमचा एक लेअर बनवायचा आहे. ते म्हणजे कसं, फॉर कॉलम साठी कुठला व्हेरिएबल घेणार, लूप कंट्रोल व्हेरिएबल घेणार. नाव काही द्या, पण आता कॉलम आहे म्हणून मी सी घेतो, किंवा सेल आहे म्हणून मी सी घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कॉलम किती पाहिजेत तुम्हाला, तर आय, सॉरी आय चुकून प्रॅक्टिस झाली आपल्याला म्हणून आय. कॉलम किती आहेत बघा याच्यामध्ये आपल्या फाईलमध्ये, 0 1 2, टू कॉलम आहेत. 0 1 2 म्हणजे 3 कॉलम आहेत, म्हणजे 0 to 2 आहेत. बरोबर. मग सी लेस दॅन इक्वल टू 2, जोपर्यंत असेल तोपर्यंत चालेल. आणि सी प्लस प्लस.
ठीक आहे. तर हे असं आपण करू शकतो. तर आता हा झाला इथपर्यंत लूप, आणि याच्यामध्ये हा झाला आतमधला लूप. बरोबर. आता हम्म, हम्म, हम्म. आता बघा, एवढं आपण करू शकतो. काहीतरी चुकलंय, ते एरर काय येते ते मला कळलं नाही. सी, हा, एंड सी इक्वल टू झिरो करायचं राहिलं आपलं. ठीक आहे. हे आपण करू शकतो. ठीक आहे. तर असं तुम्ही म्हणाल की जर मॅक्झिमम रो आणि मॅक्झिमम कॉलम माहित नाही, असं तुम्ही का म्हणता? मी याच्यासाठी म्हणतोय कारण या हे कोडिंग चालत नाही इंडस्ट्रीत. काल आपण बघितलं होतं. याला काय म्हणतात, याला हार्ड कोडिंग म्हणतात. की ते 3 आणि 2 तुम्ही दिलं ते या एक्सेल फाईल साठी आहे. पण मला हा कोड कुठल्या पण जगातल्या एक्सेल फाईलवर चालला पाहिजे. म्हणजे कुठल्या पण टेबल जर असेल एक्सेल फाईल मध्ये असं, त्याच्यासाठी हा कोड जो आहे अख्खाच्या अख्खा, एकच सेकंद द्या. तर कुठल्याही फाईलवर हा कोड चालला पाहिजे असं माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे ही हार्ड कोडिंग करून मला चालणार नाही. 3 आणि 2 आज 3 रो आहेत, 2 कॉलम आहेत, उद्या नसतील. ठीक आहे. त्याच्यामुळे मला काय करायला लागतं इथं, तर मला मॅक्झिमम रो काउंट आणि मॅक्झिमम कॉलम काउंट काढायला लागतो. ठीक आहे. तर तो कसा काढायचा, तर त्यासाठी एक फंक्शन आहे. तर रो ची कोण डील करत होतं बघा, रो गेट रो कोण करत होतं, तर शीट क्लास करत होता. ठीक आहे ना, शीट क्लास आणि गेट रो करत होतो, म्हणजे रोशी डील करण्याचा अधिकार शीट क्लास आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करता, या लूपच्या आधी, आता हे लूपचं सध्या आपण ठेवून देऊ, पण लूपच्या आधी तुम्ही काय काम करणार, तर या शीट क्लासचं एक फंक्शन वापरणार, शीट डॉट, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम रो काढण्यासाठीचं एक फंक्शन आहे. तर ते म्हणजे गेट लास्ट, हे बघा, गेट लास्ट रो नंबर. म्हणजे लास्ट रो नंबर जो आहे तो आहे तुम्हाला रिटर्न करेल. ठीक आहे. आणि हे स्टोअर करण्याला, आता हे जे रिटर्न करेल ते रो नंबर रिटर्न करणार आहे. म्हणजे ते रिटर्न काय करणार आहे, तर इंटिजर रिटर्न करणार आहे. बरोबर. त्यामुळे हे स्टोअर करायला तुम्हाला एक इंटिजर व्हॅल्यू घ्यायला लागेल. तर आपण इकडे एक इंटिजर व्हॅल्यू घेणार आणि त्याला नाव देणार, काही पण नाव द्या, पण आपण रिलिव्हंट म्हणून एक रो काउंट नावाचं मी त्याला नाव देतो. ठीक आहे. आणि त्याला इज इक्वल टू करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रो काउंट मिळेल. हं? आणि तसंच तुम्ही सेम काय करू शकता. आता कॉलम सोबत डील कोण करत होतं बघा, कॉलम सोबत, सेल सोबत डील करण्याचा अधिकार कुठल्या याला, कोणाच्या ऑब्जेक्टला होता, तर एक्सेसिव्ह रोच्या ऑब्जेक्टला होता. म्हणजे या रो वाल्याला होता. ठीक आहे. या रो नावाच्या ऑब्जेक्टला होता. मग परत तुम्ही काय करणार, तर तो रोचाच ऑब्जेक्ट वापरणार, जो कॉलम सोबत डील करू शकतो, कॉलमचा काउंट काढण्यासाठी. आणि तसाच सेम फंक्शन याच्याकडे पण आहे. त्याच्यात जेव्हा तुम्ही गेट लास्ट टाकाल तेव्हा तुम्हाला गेट लास्ट सेल नंबर मिळेल. सेल म्हणजे कॉलम आहे इथे. ठीक आहे. परत ही एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. त्यामुळे हे जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल, तर तुम्हाला इकडे काय करायला लागेल, एक इंटिजर घ्यायला लागेल, इंटिजर, आणि सेल काउंट नाव देऊ आपण त्याला. ठीक आहे. झालं. दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे मिळाल्या. एकदा पाहिजे तर आपण त्या प्रिंट करून बघू शकतो. रो काउंट झाला. आणि तसंच हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करू. रोच्या ऐवजी इथे कॉलम काउंट करू. सॉरी, कॉलम म्हणजे सेल आहे ना, चुकून कॉलम टाईप केलं. सेल काउंट करू. आणि ते व्हेरिएबलचं नाव देऊ. ठीक आहे. आता एकदा एक्झिक्यूट करू.
ठीक आहे, बघा आला नाही. रो काउंट 4, सेल काउंट 3. ते म्हणजे प्रॉपर देते, ते फंक्शन व्यवस्थित वर्क होते. आता या व्हॅल्यू आहेत ना, त्या तुम्हाला इथे वापरायला लागणार. ठीक आहे, म्हणजे इथे आता हार्ड कोडिंग नाही करायची. इथे 3च्या जागी तुम्ही काय वापरणार, तर लेस दॅन रो काउंट वापरणार. हे इथे कॉपी करा आणि अनलेस अँड अंटिल आर इज लेस दॅन दिस रो काउंट. ठीक आहे, इथे रो काउंट येणार आणि खाली सेल काउंट येणार. लेस दॅन इक्वल टू सेल काउंट. हो सॉरी. ठीक आहे, झालं. आता आपला लूप प्रॉपर लूप झाला. पण आता या लूपमध्ये तुम्हाला आतमध्ये प्रिंट काय करायची, तर व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ती व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, एखाद्या सेल पर्यंत पोहोचायला लागणार आतमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला एक सेल पर्यंत जर पोहोचायचं असेल, तर तुम्हाला तुमचा जो रो आहे, त्या रोच्या ते रो फंक्शन वापरून तुम्हाला गेट सेल करायला लागणार मगासारखंच. आणि त्याच्यानंतर ते करून तुम्हाला ती जी व्हॅल्यू आपण केली होती तसं तुम्हाला करायला लागणार. म्हणजे वरती आपण केलं, करून ठेवलंय का ते, हे बघा इकडे आपण जे करून ठेवलंय, की रो डॉट गेट सेल आणि त्याच्यानंतर सेल डॉट टू स्ट्रिंग, या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायला लागणार. तर आता मी काय करतो, अं, एकाच लाईन मध्ये लिहितो ते, असं दोन वेळा ह्याच्यात लिहित नाही बसत. इथे आपण ऑलरेडी ते करून बसलोय. आपल्याकडे रो आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे सेल आहे आणि टू स्ट्रिंग आहे. तर मी हे एकाच लाईन मध्ये लिहितो खाली, कारण आपल्याला ऑलरेडी कळले ते कसं करायचं. तर थोडक्यात मी असं लिहितो, की हे लाईन ऍज इट इज घेतो. ठीक आहे, आणि थोडं वेगळं नाव घेतो, कारण वरती आपलं व्हॅल्यू नावाचं व्हेरिएबल घेऊन झालंय. त्यामुळे एक सेल व्हॅल्यू नावाचं नाव घेतो. सेल व्हॅल्यू इज इक्वल टू, आता सेल डॉट टू स्ट्रिंग आहे. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये जो सेल आहे आतमध्ये, तो स्पेसिफिक आपल्याला आत्ता आलेला सेल पाहिजे. ठीक आहे, आणि आत्ताच आलेला सेल पण चालतोय आपल्याला. आता जर मी नुसतं सेल डॉट टू स्ट्रिंग केलं, तर काय होईल, कारण जो पण कुठला सेल असेल, इकडे वन चा सेल दिले ना आपण, तर त्या वन सेलचं प्रत्येक वेळी तो प्रिंट करेल. ठीक आहे, कारण आता इथे बघा या सेलमध्ये कुठलं हे स्टोअर आहे, सेल वनचं स्टोअर आहे. त्यामुळे तो ते प्रिंट करेल पाहिजे तर. आणि त्याच्यात परत जर मी एखादी रो घेतली, म्हणजे समजा मी असं दिलं, रो डॉट त्याच्यानंतर, किंवा डायरेक्ट नॉर्मल एवढंच देऊन बघा, सेल डॉट बघा आणि काय होते बघा. आणि याच्यानंतर मी हे प्रिंट करतो, सेल व्हॅल्यू प्रिंट करतो. आता काय प्रिंट होते बघा. ठीक आहे, एकाच व्हॅल्यू त्याने 100 वेळेला, म्हणजे तेवढ्या वेळेला प्रिंट केली. कारण आपण इथे हार्ड कोडेड व्हॅल्यू इथे पाठवली सेलमध्ये. त्यामुळे असं आपल्याला इथे चालणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल इथे. तर ते काय करायचंय, तर पहिलं तर आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह रो पर्यंत पोहोचायचंय. एकदा या रो मध्ये तुम्ही गेलात, तर हे तर चुकीची मेथड आहे. त्यामुळे हिला मी इथेच बाद केली, की हे नाही, ही चुकीचं आहे. तर हे तर मी इथे डिलीट केलं. आता तुम्हाला काय करायचंय, एकदा या रो मध्ये गेलात की तुम्हाला पहिल्यांदा त्या रो पर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे, त्याच्यासाठी एक फंक्शन आहे, हे तुम्ही आतमध्ये जेव्हा त्या शीट मध्ये आहेत, तर जेव्हा तुम्ही एखाद्या रो मध्ये असता, तर ती रो कुठली आहे हे फाइंड आउट करण्याचे फंक्शन आहे शीट क्लासचं. ते म्हणजे गेट, गेट आहे की नुसतं करंट रो आहे, गेट रो बघू एकदा. शीट डॉट गेट, हा गेट रो. हे बघा गेट रो नावाचं फंक्शन आहे. ते तुम्हाला करंट कुठली रो चालू आहे, आता तुम्ही कुठल्या रो मध्ये आहेत. कारण इथे बघा तुम्ही 17 वेळा रो मध्ये येणार. पहिल्या 0 रो साठी आतमध्ये घुसणार, मग 1 रो साठी आतमध्ये घुसणार. ठीक आहे, तर इथे तुम्हाला अजूनपर्यंत एखादी स्पेसिफिक रो नाही मिळाली. इथे तुम्ही
गेट रो घेत होता, तर तेच फंक्शन वापरतोय आपण, कुठलं नाही. तर इथे वन नंबरचे घेत होतात. तर आता आपल्याला एक स्पेसिफिक रो इथे घ्यायची आहे, तर इथे फक्त आर, इथे आपण त्या गेट रोला वन न देता जो आरचा करंट काउंट असेल तो काउंट देणार. तर जे आरचा जो काउंट असेल, म्हणजे पहिल्यांदा 0, दुसऱ्यांदा 1, त्या पर्टिक्युलर रोला ती रिटर्न करेल. ठीक आहे. आणि याला स्टोअर करण्यासाठी तुम्ही एक्सेसिव्ह रोचा, म्हणजे हेच जे वरती केलं होतं तेच करणार. फक्त आता हे नॉर्मल साठी केलं होतं, इथे ते लूप साठी करणार. तर आणि त्यामुळे इथे आपण याला रो शब्द नाही वापरणार, तर करंट रो शब्द वापरू याला इथे. गेट करंट रो याच्यामध्ये स्टोअर होईल. ठीक आहे. तर ही करंट रो झाली. आता आपल्याला ही करंट रो वापरून खालच्या लाईनला काय करायचंय, तर ही करंट रो वापरून तुम्हाला त्याची सेल घ्यायची, करंट रोची सेल घ्यायची, आणि मग त्या सेलची तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची. त्यामुळे इकडे मी कसं करणार बघा, आता करंट रोचा ऑब्जेक्ट वापरणार याच्या आतमध्ये, करंट रो डॉट, मग याच्यावर मी गेट सेल वापरणार. ठीक आहे. इथे गेट सेल, आणि सेल नंबर काय देणार, तर कॉलम सेलचा जो इथे नंबर रिस्पेक्टिव्ह असेल तो सी देणार. ठीक आहे. आणि याला एवढंच जाऊन मी थांबणार नाही, तर याच्यात परत मी याला जाऊन टू स्ट्रिंग टाकणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही स्टेप मी एका याच्यामध्ये केल्या, की पहिल्या तर तुम्हाला करंट रो ची करंट सेल देईल. करंट रो इथून मी ऑलरेडी काढली आरनी, मग आत्ता चाललेल्या रो ची आत्ता असलेली कॉलम देईल, आणि त्याचा तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून इथे सेल व्हॅल्यू देईल, आणि आता तो प्रिंट करेल. आणि आता मला करेक्ट आउटपुट मिळेल, अशी मी आशा करतो. ठीक आहे. एकदा मोठं करतो याला. एरर आली लाईन नंबर 30 मध्ये. करंट रो स्ट्रिंग व्हॅल्यू करंट रो डॉट गेट सेल टू स्ट्रिंग. ओके. आणि एरर काय आली, कॅनॉट इनवोक युजर नेम युजर मॉडेल टू स्ट्रिंग बिकॉज द व्हॅल्यू ऑफ इंट इज नल. नल. ठीक आहे. यांनी फक्त युजर नेम एसआर पहिली रो घेतली, आणि दुसऱ्या रोला जेव्हा तो आला तेव्हा त्याने हे एरर दिली आहे, आणि तो म्हणतोय की तिथे व्हॅल्यू गेट सेल एंडची जी व्हॅल्यू आहे ती नल सापडते त्याला. गेट सेल एंडची व्हॅल्यू त्याला नल सापडते. आपल्या एक्सेल फाईल मध्ये जाऊ आणि बघू की कुठे नल व्हॅल्यू, हे तर त्यांनी प्रिंट केलं. ठीक आहे. आणि इथे त्याला प्रिंट करता येत नाहीये. ठीक आहे. अं, आपली फाईल ओपन करू, आपल्या फाईल मध्ये काही गडबड नाही ना, बघू. ओके. 0 1 2 3. 0 1 2. 0 1 2 3. 0 1 2. ओके. त्याला नल व्हॅल्यू मिळते, म्हणजे तो इकडे इकडे परत पुढे जातोय. म्हणजे मला असं वाटतंय की एरर अशासाठी येते कारण तो इथे जातोय, हे प्रिंट करतोय, आणि इथून तो नवीन, म्हणजे इथे कॉलम 3 संपले पाहिजेत, पण तो न संपता तो इकडे चाललाय परत, आणि इथे त्याला एक नल व्हॅल्यू मिळते, त्याच्यामुळे तो परत येतोय. असं माझं या एररचं बघतोय मी एररकडे असं. तर आपण हे माझं बोलणं बरोबर आहे का हे करण्यासाठी आपण काय करू, तर आपण क्लोज करू. आपल्याला कळले आपल्या फाईलमध्ये तर काही दोष नाहीये, पण गेट सेल जी व्हॅल्यू येते पहिल्या रो मध्ये, तो सेल काउंट जो आहे 0 पासून सुरू करून सेल काउंट दिलाय आपण. ठीक आहे. आणि म्हणजे इथे रो काउंट दिलाय, तर त्याच्यामुळे मला वाटतं इथे आपण लेस दॅन इक्वल टू नाही द्यायला पाहिजे होतं, लेस दॅन द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. कारण रो काउंट काय आपला प्रिंट झालाय बघा 4, आणि आपल्याला 0 1 2 3 एवढ्या वेळेलाच प्रिंट करायचंय, चौथ्यांदा प्रिंट नाही करायचंय. त्यामुळे इथं हे पण आपलं चुकलं, आणि इथे सेल काउंटला हे पण आपलं चुकलं. कारण एकनी कमी झालं पाहिजे ना.
0 1 2 3, 0 1 2 झालं पाहिजे इथे 3 वेळा. तर तो 4 वेळा जातोय. त्याच्यामुळे ही सिंपल एरर येते, म्हणजे आपली सिली मिस्टेक आहे परत एकदा. तर आता मी परत एकदा एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. आता केलं बघा त्यांनी व्यवस्थित. म्हणजे अशा अशा मिस्टेक्स येतात आणि तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे, की जेवढं तुम्ही पटकन अनालिसिस कराल तेवढं पटकन कोड होणार. आणि मिस्टेक मध्ये जेवढं अडकून बसणार, एक एक तास पण जातो, 2 2 तास, दिवस दिवस जातात एरर नाही मिळत. ठीक आहे. तर त्यामुळे तुमचा जेवढा जास्त कोडिंग कराल, तेवढा जास्त चुका कराल, तेवढा जास्त तुम्हाला सेन्स येणार की कशा होतात. नाहीतर मग कंपनीमध्ये एरर आले की तुम्ही गडबडून जाल, मग याला विचार, त्याला विचार, गुगल कर, असं होणार. पहिलं तर अनालिसिस करायचं की काय प्रॉब्लेम झाला असेल, याला नल सेल मिळते म्हणजे काय झालं असेल. तसं आता मी अनालिसिस केलं तुमच्या समोर रन टाइमला. ठीक आहे. तर आता बघा, हे प्रिंट तर झालंय आणि पण हे अं, जे आहे, युजर नेम पासवर्ड, SR नंबर, युजर नेम पासवर्ड, आणि ते त्यांनी सगळं केलंय. पण हे एका रो मध्ये येत नाहीये अजून, म्हणजे प्रॉपर टेबल फॉर्मॅट मध्ये येत नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करू, त्याला कॉलम लेवलला त्याला आपण थोडं नीट प्रिंट करू. तर जेव्हा पण आपल्याला ही कॉलमची व्हॅल्यू मिळेल, इथे आपण त्याला प्रिंट केल्या. त्या प्रिंट करताना पहिली तर आपण इथे पहिले बघा, हे तीन जे प्रिंट होतात त्याला पहिली मध्ये स्पेस आणू. त्यामुळे सेल व्हॅल्यू जिथे आपल्याला प्रिंट होईल, ठीक आहे, त्या व्हॅल्यूला आपल्याला काय करायला लागेल, पुढल्या व्हॅल्यूला थोडीशी स्पेस द्यायची आपल्याला. मग आपण प्लस देऊ, आणि इथं थोडी त्याला स्पेस टाकू. ठीक आहे. एवढी मी स्पेस टाकली, म्हणजे आता कॉलम सॉर्ट आउट होतील. असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लॉजिक लावायचं. पहिलं तर कॉलम सॉर्ट आउट करून घ्यायचे. आता बघा, गडबड झाली. प्रिंट एलेन केलं, सॉरी. प्रिंट, इथे प्रिंट केलं पाहिजे फक्त. आता प्रिंट एलेन नाही, कॉलम फक्त एका लाईनला आले पाहिजेत, त्याच्यामुळे इथे फक्त प्रिंट. ठीक आहे. झालं. आता जे पहिले माझं टार्गेट आहे ते अचीव झालं. पण आता काय झालं, तर सगळंच एका लाईनला आलं आणि खाली मला प्रत्येक एकदा एक कॉलम संपला की मला एक स्पेस द्यायची. मग मी काय करणार, एक कॉलम इथे संपतोय अख्खा, मग मी इथे सिम्पल सिस्टम हे लावणार, प्रिंट एल एमटी लावणार, बाकी काहीच नाही लिहिणार त्याच्यामध्ये, आणि एक्झिक्यूट करणार. म्हणजे प्रत्येक कॉलम नंतर एक एंटर होईल. दिसलं. आता जसं पाहिजे बघा तसं आपल्याला युजर नेम आणि हे सगळं मिळालं. ठीक आहे. तर हे होतं अख्खं कसं घ्यायचं टेबल. तर असं तुम्हाला तुमचे जे लूप्स आहेत ना, तुमचं लूप इफेल्ट्स हे नॉलेज वापरूनच हे करायचं आहे. जेव्हा असं कॉम्प्लिकेटेड काही सांगतील एक्सटर्नल, म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे, तेव्हा रन टाइमला तुम्हाला काही सांगू शकता तुम्ही अभ्यास न केलेलं. त्यावेळेला जर तुमचं लॉजिक स्वतःचं डोकं शांत असेल, लॉजिक चालत असेल, आणि तुम्हाला लूप्स इफेल्ट्स हे सगळं प्रॉपर आठवत असेल की कसं लॉजिक करायचं, तर तुम्ही, आणि सगळ्या मेथड्स आठवत असतील, तर तुम्ही तिथे करू शकता रन टाइमला. नाहीतर रन टाइमला करता येत नाही, किंवा कंपनीमध्ये. ठीक आहे. त्यामुळे जेवढे ह्याच गोष्टी विचार, त्याच्या बाहेरचं काही नाही, पण तुम्हाला ह्या सगळ्या मेथड माहिती पाहिजेत, की गेट सेल मेथड आहे. आता मी डॉट करून मला आठवली इक्लिप्स मध्ये, पण मला उद्या हा जर नोटपॅड वर लिहायचा असेल, तर मला या सगळ्या मेथड आठवल्या पाहिजेत ना, की गेट करंट रो आहे की गेट नुसती रो आहे. तिथे मला मध्ये कन्फ्युजन झालं होतं बघा, की गेट रो मेथड होती की गेट करंट रो होती. तसं नाही झालं पाहिजे, कारण इक्लिप्स तर आपल्याला सपोर्ट करते, इक्लिप्स मध्ये आपण ऑलवेज किंग आहोत. पण नोटपॅड वर गेलो की आपल्याला तो सपोर्ट बंद होतो, त्यामुळे त्यावेळी पण आठवेल अशी प्रॅक्टिस आपण ठेवली पाहिजे. नंतर नाही लागत कंपनीमध्ये ती, पण निदान इंटरव्ह्यू क्रॅक करण्यापुरतं. आणि हे सगळेजण विचारत नाही हा, म्हणजे एवढं. पण तरी आपण असं अज्युम करू की 5 मधले एक जरी वाला आला, टफ वाला, ज्याने तुम्हाला सगळं असं लिहायलाच लावलं, तर तो पण आपला क्रॅक झाला पाहिजे इंटरव्ह्यू. त्यामुळे ती तयारी आपण तेवढी ठेवली पाहिजे. ठीक आहे. तर हे इथपर्यंत कळलं, याच्यात काय डाऊट असेल तर विचारा. ओके. ठीक आहे. तर आता आपण अं, एक पुढला कन्सेप्ट फक्त सुरू करून देऊ. जास्त नाही घेत आहे, फक्त सांगतोय काय आहे ते, कारण तो पण कन्सेप्ट आपल्याला तो एक फ्लो मध्ये झाला पाहिजे, असा कन्सेप्ट आहे. आणि तो नेक्स्ट सॅटर्डेला तो कन्सेप्ट पूर्णच करायचा आहे आपला, म्हणजे तो कन्सेप्ट अप्लाय पूर्ण करायचा आहे वन फ्लो मध्ये. तर तो कन्सेप्ट सांगतो जो आपल्याला आता नेक्स्ट करायचा आहे. तर तो कन्सेप्ट म्हणजे टेस्ट इंजिन खूप वास्ट आहे, तर आपण हे पहिलं करून घेऊ. आणि मग टेस्ट इंजिन मध्ये जरा जास्त लेक्चर जातील, कारण टेस्ट इंजिन एक अख्खं फ्रेमवर्क आहे.
आणि खूप क्वेश्चन्स विचारतात त्याच्यामध्ये. टेस्ट इंजिन नुसतं तुम्ही टाकलेत ना सीव्ही मध्ये तरी तुमचं वेटेज खूप वाढतं, कारण एक अख्खा फ्रेमवर्क घेते तुम्हाला, असा अर्थ होतो. ठीक आहे. त्यामुळे त्याला थोडे लेक्चर जास्त जातील. पण हे पेज ऑब्जेक्ट मॉडेल आपल्याला एकाच याच्यात करायचंय. तर आपण आता हा डिझाईन पॅटर्न आहे ऍक्च्युली पेज ऑब्जेक्ट मॉडेल. तर त्याच्यामध्ये आपण ते बघू आता पेज ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे. तुम्हाला पहिला आता थोडक्यात कन्सेप्ट सांगतो, आणि तो कन्सेप्ट जो आहे तो आपण पुढल्या याच्यामध्ये करून घेऊ. एरिया ड्रिव्हन तर झालं. ठीक आहे. तर आता पेज ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे काय बघा. समजा तुम्हाला टेस्ट केस दिल्या करायला, बरोबर. टेस्ट सिनॅरिओ आणि टेस्ट केस तुम्हाला मॅन्युअल, आता फ्रेश कन्सेप्ट आहे, आधीचं हे विसरून जा म्हणजे थोड्या वेळासाठी आधीच्यातनं बाहेर पडा. आणि एक नवीन कन्सेप्ट आपण बघतोय, फक्त सुरुवात करतोय आपण. तर बघा. तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला जर असं सांगितलं गेलं की आता टेस्ट केसेस आहेत, त्या टेस्ट केसेस ना तुम्हाला कन्वर्ट करायचे टेस्ट स्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या टेस्ट स्क्रिप्टचे तुम्हाला कोडिंग करायचे. तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा डील कराल तेव्हा तुम्ही डील कसं करता. तर समजा तुमच्याकडे 3 पेजेस आहेत, पहिली फक्त 3 पेजेस एक्झाम्पल घेऊ. एक लॉग इन पेज आहे, एक पॉलिसी होल्डर नावाचा एक पेज आहे. ओके. नुसतं एवढंच ठेवतो, डेटा शब्द काढतो पॉलिसी होल्डर, आणि आणखीन एक जॉईंट पॉलिसी होल्डर नावाचा एक पेज आहे. ठीक आहे. अशी 3 पेजेस समजा तुम्हाला जे कोडिंग करायचं आहे. सगळ्याच्या तुम्हाला संभाव्य जेवढ्या पण टेस्ट स्क्रिप्ट म्हणजे टेस्ट केसेस आहेत त्याचे तुम्हाला टेस्ट स्क्रिप्ट पुढे त्याच्या लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही त्या पहिल्या पेजेसचं कसं कराल. तर इथे जर तुम्ही बघाल, तर तुम्ही आधी तर काय करणार, जे काही पेजेस असतील. समजा हे पहिलं पेज आहे तुमचं, हे पेज आहे पहिलं वालं. म्हणजे कुठलं, तर लॉग इनचं पेज आहे. लॉग इन पेज आहे. ठीक आहे. लॉग इन पेज एलओजी नावाने लिहितो मी, ते लॉग इन पेज आहे समजा. आणखीन एक दुसरं पेज आहे, ते थोडं मोठं मी मुद्दामून काढतो का ते तुम्हाला पुढे कळेल. हे दुसरं पेज आहे, ते आहे समजा तुमच्या पॉलिसी होल्डरचं पेज आहे. पॉलिसी होल्डर फॉर PH. आणि आणखीन एक तिसरं पेज आहे, ते मी आणखीन थोडं मोठं काढतो का ते तुम्हाला पुढे कळेलच. ते आहे समजा जॉईंट पॉलिसी होल्डरचं पेज आहे. ठीक आहे. जॉईंट पॉलिसी होल्डर म्हणजे JP आणि H. असं लक्षात ठेवा, 3 पेजेस तुम्हाला बनवायचे. आणि आता तुम्हाला जर आठवत असेल की आपण हा कोड लिहिला होता बघा, ते सॉस डेमोला कसं ऍक्सेस करायचं, लॉग इन कसं करायचं, त्याचा आपण कोड लिहिला होता. तर तसाच कोड तुम्ही इथे लिहिणार. म्हणजे पहिलं तर तुम्ही काय करणार, सुरुवातीला इकडे वरती याचे लोकेटर्स लिहिणार सगळे. जेवढे जेवढे लोकेटर्स तुम्हाला लिहिता येतील त्याचे, सगळे जेवढे ऑब्जेक्ट्स असतील त्याचे सगळ्यांचे लोकेटर्स लिहिणार. आणि नंतर मग तुम्ही फंक्शन चा कोड लिहिणार, जे पण काही करायला लागतं लॉग इन साठी. तर लॉग इन साठीची प्रोसिजर काय, तर मग तुम्ही ड्रायव्हर डॉट ते पहिलं ड्रायव्हर इनिशियलाइज करणार. मग ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट करणार. आणि फाइंड एलिमेंट करून सेंड कीज करून पहिला तर तुम्ही त्या पहिला जो चेकबॉक्स असतो त्याचं त्याला सेंड कीजनी पाठवणार, पहिला जो इनपुट बॉक्स. मग दुसऱ्या इनपुट बॉक्सला पाठवणार सेंड कीज करून. मग त्यानंतर इथे एक बटन असेल त्याच्यावर तुम्ही सेंड कीजनी क्लिक करणार. म्हणजे या गोष्टी इथे तुम्ही कोडिंग थ्रू करणार. म्हणजे हा कोड तुमचा इथे एवढा बनणार, लोकेटर्स आणि एवढा कोड. बरोबर आहे. एवढा कोड तुम्ही लिहिलात, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, पॉलिसी होल्डर तुम्ही करायला घेतलात. तर पॉलिसी होल्डर करताना तुम्हाला डायरेक्ट पॉलिसी होल्डरला जाता येत नाही. पहिल्यांदा कुठल्या पण याला तुम्हाला लॉग इन करायला लागेल, असं अज्युम करा. पहिलं तर तुम्हाला त्या ऍप्लिकेशनला लॉग इन करायला लागते. तर त्यामुळे तुम्ही परत लॉग इन करणार आणि मग पॉलिसी होल्डरचा डेटा भरायला जाणार. तर म्हणजे जेव्हा तुम्ही लॉग इन करणार तेव्हा परत मग इकडे सगळे तुम्ही लॉग इनचा जो पण काही कोड आहेत, लोकेटर आहेत, ते तुम्हाला सगळे इथे लिहून त्या लॉग इनचा जेवढा पण आधीचा कोड होता तो इथे आधी पहिला लॉग इनचा कोड लिहायला लागणार हा. आणि त्याच्यानंतर इकडे ऍक्च्युअल तुमचा पॉलिसी होल्डरचा कोड इथून सुरू होणार. कळला.
आणि मग पॉलिसी होल्डर मध्ये एक सब टाईप असतो, जॉईंट पॉलिसी होल्डर तुम्हाला हवाय का, तो हवा असेल तर मग एक नवीन तुम्हाला ऑप्शन असतो. ठीक आहे, मग आता जेव्हा तुम्ही जॉईंट पॉलिसी होल्डर साठीचा कोड लिहायला घेणार, तेव्हा जॉईंट पॉलिसी होल्डर साठी पण पहिल्यांदा तुम्हाला लॉग इनचा कोड सगळा लिहायला लागणार. ठीक आहे. एवढंच नीच भागणार नाही, तर इथे तुम्हाला जेव्हा जॉईंट पॉलिसी होल्डरची टेस्ट केस असेल, त्यासाठी तुम्हाला लॉग इनचा पण लिहायला लागणार. आणि त्याच्यानंतर नॉर्मल जो पॉलिसी होल्डरचा कोड आहे, इथं आधीच्या पेजवर तुम्ही पॉलिसी होल्डरचा जो डेटा सगळा भरायचा आहे, तो पण तुम्हाला अख्खा भरण्याचा कोड तुम्हाला इथे लिहायला लागणार. ठीक आहे. आणि हा कोड लिहून झाल्यावर मग ऍक्च्युली तुमचा जो कोड सुरू होणार, तो होणार कोड कोणाचा, तर जॉईंट पॉलिसी होल्डर वाल्याचा कोड सुरू होणार, एवढाच. मग तुम्हाला लक्षात येतंय की जर तुम्ही स्टँडर्ड वेने आपण जसं कोडिंग करतोय तसं लॉग इनची टेस्ट केस आली तर असा एवढा कोड, पॉलिसी होल्डरची टेस्ट केस स्क्रिप्ट लिहायची असेल तर लॉग इनचा कोड, पॉलिसी होल्डरचा कोड, आणि जॉईंट पॉलिसी होल्डरची टेस्ट केस लिहायची असेल तर लॉग इनचा कोड, पॉलिसी होल्डरचा कोड, आणि त्याच्या खाली मग जॉईंट पॉलिसी होल्डरचा कोड, असे तुम्हाला कोड्स लिहायला लागणार. तर हे जे नॉर्मल वे ऑफ कोडिंग आहे, प्रत्येक टेस्ट केससाठी असं प्रत्येक वेळी लिहिणं, ते तुम्हाला पण कळतंय की त्याच्यामध्ये तुम्ही सगळं एकदम जी प्रॉपर मेथड नाहीये असं काहीतरी वापरताय, की परत 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 तुम्ही तेच लिहिताय. ठीक आहे. आणि पुन्हा याला जेव्हा मेंटेन करायची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला आणखीन प्रॉब्लेम आहे. लॉग इन मध्ये जर काही चेंज आला उद्या, तर लॉग इन मधला चेंज तुम्हाला इथे पण बदलायला लागणार, कारण याच्यामध्ये आलाय. लॉग इन जिथे जिथे वापरले, पॉलिसी होल्डर मध्ये पण तो कोड आहे तिथे पण बदलायला लागणार, जॉईंट पॉलिसी होल्डर मध्ये पण तो कोड आहे तिथे पण बदलायला लागणार. म्हणजे लॉग इन तर प्रत्येक फंक्शनला टेस्ट केस मध्ये आहे. मग ज्या ज्या टेस्ट केस मध्ये लॉग इनचा कोड वापरलाय त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागणार, ते एडिट करायला लागणार. तर असा मॉडीफाय करणं किंवा मेंटेन करण्यात पण इश्यू आला, बरोबर. असे बरेच इश्यू या कोडिंग मध्ये आहेत. तर हे जे ट्रॅडिशनल कोडिंग आहे, ती अवॉइड करण्यासाठी मग जो कन्सेप्ट आला आहे, तो म्हणजे काय, तर तो म्हणजे बघा इथे मी जसं दाखवले लॉग इन सेंड कीज, म्हणजे असं सगळं तुम्हाला ते करायला लागत होतं प्रत्येक वेळेला. त्याच्यामधून तुम्हाला रिपिटेशन आणि मेंटेनन्स हे इश्यू येत होते. तर मग हे अवॉइड करण्यासाठी जे मॉडेल प्रेझेंट केलं गेलं आहे, ते म्हणजे काय, तर पेज ऑब्जेक्ट मॉडेल. तर पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये आपण काय करतो, तर याच्यामध्ये बघा या 4 स्टेप्स आहेत. पहिली म्हणजे की क्लासेस पेज वाईज लिहिणं. पहिले मी वाचून दाखवतो, मग आपण पटकन ते शॉर्ट मध्ये सांगतो, आणि आज थांबू आपण, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हे वन स्लॉट मध्ये कव्हर करू. कारण हे एका याच्यात कळलं तर समजतं, एका फ्लो मध्ये गेलं तर. तर पेज वाईज क्लासेस म्हणजे प्रत्येक क्लासचा एक प्रत्येक पेजचा क्लास बनवणं. त्याच्यानंतर त्या क्लासमध्ये प्रत्येक त्याचे जेवढे पण सगळे लोकेटर्स असतील आणि मेथड पॉसिबल त्या सगळ्या संभाव्य लिहून ठेवणं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक टेस्ट केस साठी एक वेगळा क्लास बनवणं. टेस्ट केसेस किंवा टेस्ट सिनॅरिओ दोन्ही दोन्हीपैकी काही असेल, त्याच्यासाठी म्हणजे टेस्ट रिलेटेड तुमचं जे काही त्याचा एक वेगवेगळ्या क्लास बनवणं. आणि टेस्ट क्लास मधून तुम्ही ज्या पण या इकडल्या वरच्या पेज क्लासच्या मेथड लागतायत त्या घेणं, युझिंग पेज ऑब्जेक्ट. याला म्हणतात पेज ऑब्जेक्ट मॉडेल. आता कसं करतात बघा. आता हा प्रॉब्लेम आला. आता तुम्हाला, आता तुम्ही काय करणार, पेज ऑब्जेक्ट मॉडेलनी जेवढे पण वेब पेजेस आहेत त्या प्रत्येकासाठी तुम्ही सेपरेट 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 क्लास बनवणार. फक्त क्लास पेज, आणि याला म्हणणार पेज क्लास. या क्लासला सगळ्याला काय म्हणणार, तर पेज क्लास. तर हे पहिलं असेल समजा लॉग इनचं असेल पेज, त्यानंतर हे पॉलिसी होल्डरचं एक पेज असेल, त्याच्याच आतमध्ये जॉईंट पॉलिसी होल्डर पण असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे एक दुसरं काहीतरी आणखीन असेल तुमचा, कुठला पण एखादा पेमेंट मॉड्यूलचं एखादं पेमेंट करायचं एक पेज असेल. ठीक आहे. पेमेंटचं एक पेज असेल इथे समजा. हं. असं असूम करा. आणि ते पॉलिसी होल्डरचं पेज आहे असं असूम करा. ठीक आहे. तर याचे लॉग इनचे जे सगळे लोकेटर्स आहेत, ते सगळेचे सगळे तुम्ही इथे लिहिणार, आणि त्याच्या ज्या मेथड्स तुम्हाला लागणारे आहेत, जे पण फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स तुम्ही याच्यामध्ये लिहिणार. रेडीमेड फंक्शन म्हणजे लॉग इन करायला तुम्हाला एकच मेथड आहे, समजा ही लॉग इनची मेथड तुम्ही इथे लिहून ठेवणार. ठीक आहे. तसंच पॉलिसी होल्डर, तसंच सगळं. आणि खाली तुम्ही काय करणार, हे क्लासेस असणार आहे सगळे जावाचे, आणि खाली तुम्ही जेवढे जी पण टेस्ट केस किंवा टेस्ट सिनॅरिओ आहे त्याचा तुम्ही एक वेगळा क्लास बनवणार. जेवढ्या पण नवीन नवीन टेस्ट केस तुम्हाला येतील, तर फक्त तुम्हाला काय करायचं, नवीन टेस्ट स्क्रिप्ट ऍड करायची, म्हणजे काय तर तो क्लास किंवा त्याच्या आतमधल्या मेथड असं काहीतरी तुम्हाला ऍड करायचंय. तर हा या टेस्ट केस ही वन झाली तुमची, टीसी वन झाली, फॉर एक्झाम्पल टीसी टेस्ट केस वन झाली. ठीक आहे. ही वन झाली. तशीच ही टेस्ट केस टू झाली खालची. ठीक आहे. ही खालची ही टेस्ट केस टू झाली. तर
ठीक आहे. तर आता काय करणार तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा पण लॉग इनची मेथड वापरायला लागणार, तर ती मेथड तुम्ही इथे टेस्ट केस मध्ये लिहिणारच नाही. आधी आपण बघा सगळ्या टेस्ट केस मध्ये या सगळ्या मेथड लिहित होतो. वरती जे मी तुम्हाला दाखवत होतो त्या सगळ्या काय होत्या, त्या सगळ्या टेस्ट केसेस होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही तीन तीन या वेगवेगळ्या मोठ्या होत्या, या ऍक्च्युली तुम्ही डायरेक्ट टेस्ट केस लिहित होतात. लॉग इनची टेस्ट केस, पॉलिसी होल्डरची जर्नी, आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्या मेथड स्वतःच टेस्ट केस मध्ये लिहित बसला होता. तर इथे तुम्ही तसं करणारच नाही. इथे तुम्ही काय करणार याच्यामध्ये, तर सगळ्या मेथड वरती लिहिलेल्या आहेत. या टेस्ट केसच्या क्लासमधून जेव्हा तुम्हाला लॉग इनची मेथड लागेल, तेव्हा फक्त लॉग इनचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार इथे, आणि ऑब्जेक्ट डॉट करून ती मेथड कॉल करणार. बाकी टेस्ट केस लिहिणारा काहीच मेहनत नाही घेणार. जर तुम्हाला पॉलिसी होल्डरची मेथड लागत असेल, तर पॉलिसी होल्डर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, ऑब्जेक्ट डॉट करून ही मेथड कॉल करणार. पेमेंटची सेम, पेमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, ऑब्जेक्ट डॉट करून फक्त ती मेथड कॉल करणार. म्हणजे तुम्ही स्वतः थोडक्यात काहीच काम करणार नाही, फक्त आधीच्या लोकांचं काम वापरणार. म्हणजे फ्रेमवर्क बनवण्याचा फायदा इथे दिसतोय, की जे एंड युजर आहेत म्हणजे स्क्रिप्ट लिहिणारे, त्यांना लिहायला नाही लागत आहे जास्त स्वतःला, फक्त हे कनेक्शनचे कोड लिहायला लागतात. तर असं प्रत्येक पेजेसचे ऑब्जेक्ट बनवून त्यांच्या मेथडला कॉल करणं, असं ह्याच्यात फ्लो आहे. म्हणून याला काय म्हणतात, पेज ऑब्जेक्ट मॉडेल. या पेजचे ऑब्जेक्ट बनवून टेस्ट केसेस मधून त्या टेस्ट स्क्रिप्ट मधून त्या मेथड्सना कॉल करणं. कळलं आता सगळ्यांना नाव का पेज ऑब्जेक्ट मॉडेल का म्हणतात त्याला ते? हा, हे विचारतात ना, म्हणजे आयटी म्हणजे हे बऱ्याच लोकांना पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरतात, पण ते का पेज ऑब्जेक्ट मॉडेल नाव आहे ह्याचा कन्सेप्ट माहित नसतो. त्याला हे पण माहिती असतं की पेज ऑब्जेक्ट बनवतात, पण त्यांना तो कन्सेप्ट माहित नसतो आणि सांगता येत नाही. आणि हे 90% विचारतात पेज ऑब्जेक्ट मॉडेल. फ्रेमवर्क विचारलं की 90% विचारतात. सगळ्यात जास्त विचारला गेलेला क्वेश्चन आहे मला स्वतःला पण. आणि हे एक्सप्लेन जेव्हा तुम्ही असं करता, म्हणजे अजून आपण केलं नाहीये, तेव्हा इंटरव्ह्यूचं फार चांगलं इम्प्रेशन पडतं की तुम्हाला कन्सेप्ट कळलाय, आणि तुम्हाला याच्यामधून काय प्रूव्ह होतं, की तुम्हाला क्लासेस आणि ऑब्जेक्टचे कन्सेप्ट पण कळतात. हे पण कळतं. म्हणजे तुमचे आपले उप्सचे कन्सेप्ट पण याच्यातनं रिफ्लेक्ट होतात की तुम्हाला येते. तर हे आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरला बघायचंय. पण डायरेक्ट पेज ऑब्जेक्ट बनवणार आहोत ते, आणि कसं करणार ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर यासाठी थांबू आपण, आणि भेटू आपण शनिवारी सकाळी 8 वाजता. आणि हे पेज ऑब्जेक्ट मॉडेल पुढे आपण सुरू करू. आता फ्रेमवर्क सुरू झाले, आपण फ्लो मध्ये राहू सगळे. चालतंय, भेटू मग सगळ्यांनी. बाय. थँक्यू. थँक्यू, बाय. बाय.